आपण आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ केला होता. नाना पटोले आणि संजय राऊत यांचा जो वाद आहे तो वाद कसा ठरवून चाललेला आहे आणि त्याच्यामुळं काय होणार आहे याचं विश्लेषण त्यामध्ये केलं होतं. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे भाजपची यादी पहिल्यांदा यावी म्हणून हे सर्व वाट पाहत आहेत आणि त्यासाठीच ही भांडणं ठरवून चाललेली आहेत असं त्यामध्ये सांगितलं होतं. आणि ते प्रेडिक्शन थोडंफार का होईना बरोबर निघालं आणि आज भाजपची पहिल्या 100 उमेदवारांची यादी आहे ती आली. ही यादी बघितल्यानंतर भाजप कुठंतरी घाबरली आहे असं वाटतं, कारण यातले बरेच उमेदवार हे रिपीटेड आहेत. यात फार काही बदल केलेला नाही, म्हणजे ज्या बदलाची अपेक्षा होती कुठे कुठे अँटी इन्कम्बन्सी असू शकते, मात्र तो बदल केलेला नाही. आज आपण फार काही जास्त सर्व जागांचा आढावा घेणार नाही आहोत, पण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 4-5 जागांचा आढावा घेणार आहे. त्यातील पहिली जागा म्हणजे दक्षिण कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक यांना तिकीट रिपीट झालेलं आहे. भाजपाकडून त्यांची उमेदवारी डिक्लेअर करण्यात आलेली आहे. अमल महाडिक हे 2014 साली सतेज पाटील यांचा पराभव करून आमदार झाले होते. त्यानंतर 2019मध्ये मात्र ऋतुराज पाटलांनी त्यांना मात दिली आणि ऋतुराज पाटील यांचा मोठ्या फरकाने विजय झाला. यावेळी देखील ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक हा जंगी सामना कोल्हापूर दक्षिणमध्ये होणार आहे. त्यामध्ये काही विशेष नाही, पण मात्र यावेळी असं चित्र कुठेतरी वाटत होतं की ऐन टायमाला शौमिका महाडिक यांचं तिकीट डिक्लेअर होईल का, अशीही काही लोकांची समजूत होती किंवा वाटत होतं की लोकांना शौमिका महाडिक यांचेसुद्धा चान्सेस आहेत. मात्र भाजपने अमल महाडिक यांनाच तिकीट जाहीर केलं कोल्हापूर दक्षिणचं. आता कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ म्हणजे इचलकरंजीमध्ये राहुल आवाडे, प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांना तिकीट देण्यात आलं. 1 महिनाभरापूर्वी किंवा 1.5 महिन्याभरापूर्वी प्रकाशांना म्हणाले होते की मी कोणाकडे तिकीट मागायला जाणार नाही. मात्र राहुल आवाडे यांचा प्रकाश आवाडे यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला आणि भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना तिकीटही कन्फर्म झालं, तिकीट मिळालं. तिथून 2 टर्म आमदार असणाऱ्या सुरेश हळवणकर यांचं तिकीट कापलं गेलं म्हणता येणार नाही, कारण राहुल आवाडे यांचा प्रवेश अमित शहांच्या उपस्थित झाला होता. त्यामुळे हळवणकर यांचं पुनर्वसन भाजपकडून केलं जाईल. मात्र त्याचवेळी हळवणकरांच्या समर्थकांचा पाठिंबा राहुल आवाडे यांना मिळणार का, किंवा भाजप असेल, शिंदे गट असेल, हा तिथं प्रभावी आहे. लोकसभेला त्यांनी दाखवून दिलेलं आहे. इचलकरंजीमध्ये भाजप असेल, सेना असेल यांचं जे वातावरण आहे किंवा तो एक भाग इचलकरंजीचा मिरज दंगलीनंतर जे इचलकरंजीत सुद्धा दंगल झाली त्यानंतर तिथल्या मतदारांची मेंटॅलिटी थोडीशी भाजपच्या बाजूची झालेली आहे. त्यामुळे भाजपला तो मतदारसंघ अनुकूल आहे. तर असं असलं तरीसुद्धा भाजपमध्ये सर्वच उमेदवार असतील किंवा जे इच्छुक होते त्यांची बंडखोरी थोपवण्यात आवाडेंना यश आलं तर आवाडेंचं काहीतरी चालेल. मात्र यावेळी हळवणकर नसले तरी इतरही अनेक इच्छुक होते, त्यांच्याकडून ही बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इथं बंड कितपत होतं किंवा बंड थोपवण्यात किती यश येतं यावरती राहुल आवाडे यांच्या विजयाची मदार उभी आहे. त्यामुळे इचलकरंजी मतदारसंघात हळवणकर यांना डावलून किंवा हळवणकर यांना बाजूला ठेवून राहुल आवाडे यांना तिकीट देण्यात आलं. तिसरा मतदारसंघ सांगली मतदारसंघात गाडगीळ हे उमेदवार म्हणून डिक्लेअर करण्यात आले. गाडगीळ हे माजी आमदार होते. गाडगिळांच्या नंतर किंवा गाडगीळ यावेळी उभे राहणार नाहीत अशी बरीच चर्चा मोठी सांगलीत चालू होती. त्याचवेळी पृथ्वीराज पवार, डोंगरे असे काही उमेदवार हे चर्चेत होते, इच्छुक म्हणून चर्चेत होते. सांगलीमध्ये सुद्धा भाजपला अनेक वेळा यश मिळालेलं आहे. सांगलीमध्ये काँग्रेसच्या बाजूला देखील 2 इच्छुक प्रमुख झालेले आहेत. एक जयश्रीताई पाटील आणि दुसरे पृथ्वीराज पाटील. पृथ्वीराज पाटील यांचा मागच्या वेळी थोडक्यात पराभव झाला. 2019ला जो महापूर आला होता त्यामध्ये त्यांनी प्रचंड काम केलं, मात्र त्यांना त्यात यश मिळालं नाही.
निवडणुकीत जे मतदान झालं त्यात ते पराभूत झाले. आता ते इच्छुक परत होते. त्यानंतर सुद्धा म्हणजे 2019 नंतर सुद्धा त्यांनी पक्षाची बांधणी चांगल्या पद्धतीने केली होती. त्याचवेळी जयश्रीताई पाटील यांची देखील मागणी आहे. त्यामुळे हा मतदारसंघ इंटरेस्टिंग लढत होईल. मात्र भाजप घाबरली असं म्हणण्याचं कारण काय असेल तर भाजप कुठलीही रिस्क घेईना. नवोदित लोकांना तिकीट देण्याची रिस्क भाजप घेत नाही आहे. यावरूनच भाजप कुठेतरी घाबरलेली आहे हे दिसून येतं. सांगलीमध्ये नवोदित देण्याचा मार्ग त्यांच्याकडे होता, पर्यायही होते, 2 पर्याय प्रमुख होते, तरीसुद्धा ते पर्याय डावलून परत एकदा जे आमदार विद्यमान होते त्यांनाच तिकीट देण्यात आलं. त्यामुळं भाजप कुठेही रिस्क घेण्याच्या मूडमध्ये नाही. यानंतर जो मतदारसंघ आहे तो मिरजेमध्ये सुरेश भाऊ खाडे हे उभे राहिलेच होते. मागच्या वेळीसुद्धा ते चांगल्या मताधिक्याने विजयी झाले. यावेळी त्यांचे निकटवर्ती असणारे वनखंडे सर हे गेले आहेत काँग्रेसमध्ये. त्यामुळे मिरजेत कुठेतरी चुरशीची लढाई होईल असं बोललं जातं. त्याचवेळी सुरेश खाडे यांचंसुद्धा बरंचसं काम त्या मिरजेमध्ये आहे. ते मंत्री आहेत, त्यामुळे सुद्धा त्यांच्या मागे लोक राहतील. सांगली मतदारसंघात जो काही पॅटर्न आहे त्या सांगली मतदारसंघातला पॅटर्न पाहिला तर एक तर लोकसभेच्या वेळेला अपक्ष म्हणून उमेदवार असणारे विशाल पाटील हे वेगळ्या पद्धतीनेच निवडून आले. भाजपमधील काही असंतुष्ट लोकांचा संजय काका पाटील यांना विरोध होता आणि त्या विरोधातून भाजपचं मतदान हे विशाल पाटलांना सुद्धा झालं आणि विशाल पाटलांची अपक्ष म्हणून सुद्धा लॉटरी लागली चांगली आणि विशाल पाटील हे चांगल्या मताधिक्याने विजयी झाले. या सर्वच 4 मतदारसंघातलं जर चित्र पाहिलं तर कुठंतरी लक्षात येतं की बाबा भाजप ही कसल्याही परिस्थितीत रिस्क घ्यायच्या मूडमध्ये नाही आहे. कारण इचलकरंजी मतदारसंघ आणि सांगली मतदारसंघ जर पाहिला तर इचलकरंजीमध्ये मागच्या वेळी हळवणकर यांचा पराभव जवळपास 50,000च्या फरकांनी प्रकाश आवाडे यांनी केला होता. प्रकाश आवाडेंनी तो पराभव केला त्यावेळीच म्हणजे त्यांच्याकडे अपक्ष राहून सुद्धा किंवा ताराराणी आघाडी त्यांची स्वतःची आहे त्याकडून लढून सुद्धा ते 51,000 मतांनी विजयी झाले. याचाच अर्थ प्रकाश आवाडे यांचं इलेक्टिव्ह मेरिट चांगलं आहे, राहुल आवाडे यांचं इलेक्टिव्ह मेरिट चांगलं आहे, त्यामुळे त्यांना तिकीट देण्यात आलं. तिथं त्यांनी कोणतीही रिस्क घेतली नाही. त्याचवेळी सांगलीमध्ये जे गाडगीळ आहेत त्यांना देखील विद्यमान आमदार असणाऱ्या गाडगिळांनाच तिकीट दिलं. भाजपने हे तिकीट देताना कुठेतरी असं वाटत होतं सांगलीतील बऱ्याच लोकांना की नवीन युवा चेहऱ्यांना संधी देण्यात येईल, मात्र ती संधी डावलण्यात आली आणि परत एकदा गाडगिळांनाच उमेदवारी दिली. दुसरी एक गोष्ट म्हणजे या भाजपची जी मतदार यादी रिलीज झालेली आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघाचं नाव औरंगाबाद असंच आलेलं आहे. याचा अर्थ कुठंतरी ते नामांतरण पूर्ण झालेलं नाही असं दिसतं. भाजपचीच लिस्ट पहिला आल्याने त्यामध्येच औरंगाबाद हे नाव आल्यानं त्याचाही काहीतरी फरक पडेल असं वाटतं. कुठंतरी भाजप ही अतिशय सावधपणे खेळते कारण त्यांना रिस्क घ्यायची नाही आहे. या उलट अँटी इन्कम्बन्सी असणाऱ्या मतदारसंघात देखील भाजपचा फज्जा उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता या 2 इचलकरंजीची एक गोष्ट वेगळी आहे. नवीन चेहऱ्याला संधी दिलेली आहे, इलेक्टिव्ह मेरिट असणाऱ्या चेहऱ्याला संधी दिलेली आहे. त्याचवेळी सांगलीमध्ये गाडगिळांना जी उमेदवारी देण्यात आली, गाडगिळींच्या माघारी 2 उमेदवार इच्छुक होते, युवा होते. त्यांची बंडखोरी रोखता येईल किंवा ते बंडखोरी करणार नाहीत याची काळजी फार भाजपला घ्यावी लागेल. मात्र काँग्रेसमध्ये ही परिस्थिती तशीच आहे. जयश्रीताई पाटील यांची देखील बंडखोरी होण्याची शक्यता आहे किंवा पृथ्वीराज पाटील यांची देखील बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगलीमध्ये समसमान कॉम्पिटिशन आहे आणि इचलकरंजीमध्ये सुद्धा बंडखोरी रोखण्याचं आवाहन राहुल आवाडे यांना आहे. जर यातील प्लेन लढती बघितल्या तर मिरजेमध्ये एक प्लेन लढत होईल आणि कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक विरुद्ध ऋतुराज पाटील ही पारंपरिक जी लढत आहे ती लढत होईल असं दिसतं. त्यामुळे भाजप कुठेतरी सावध पाऊल टाकते. भाजपला जो धक्का बसलेला आहे 2024च्या लोकसभा इलेक्शनमुळे, त्यामुळे भाजप अतिशय घाबरलेली आहे.
हेच कुठेतरी दिसतं. आणि जो आपण काल सांगितलेलं होतं व्हिडिओमध्ये, त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पहिल्यांदा भाजपची यादी ही डिक्लेअर होईल आणि त्यानंतर महाविकास आघाडी आपले फासे टाकेल, आपली उमेदवारी यादी जाहीर करेल. त्याचं कारण महत्त्वाचं असं आहे की महाविकास आघाडी ही 2024च्या लोकसभा निवडणुकीतून काहीतरी शिकलेली आहे. 2024ला ज्यावेळी माढा मतदारसंघामध्ये जी घडामोड झाली, तिथं निंबाळकरांचं तिकीट आल्यानंतर जे काही बंडखोरी झाली किंवा जो काही पक्ष परिवर्तनाचा खेळ झाला, त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण कुठंतरी बदलण्याच्या मूडमध्ये होतं. आज भाजपची यादी आल्यानंतरही यातील असंतुष्ट लोक हे महाविकास आघाडीच्या पत्त्यावर जातील. जिथे महाविकास आघाडीचा मतदारसंघ हा कच्चा आहे किंवा जिथं भाजपची खूप ताकद आहे, त्या मतदारसंघात भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेते कुठंतरी आपल्याकडं वळवून घेण्याचं काम महाविकास आघाडी करेल आणि महाविकास आघाडीच्या ते पथ्यावर पडणार असेल. त्यामुळे भाजपची यादी आधी रिलीज व्हावी यासाठीच कुठेतरी संजय राऊत आणि नाना पटोलेंचं भांडण हे चालू होतं, मतभेद हे चालू होते असंही वाटतं. त्याचा काल आपण त्यावरती विश्लेषण केलं होतं. त्याचा व्हिडिओ देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तो बघून घ्या. हा व्हिडिओ कसा वाटला, तुमचं ह्या मतदारसंघांच्याबद्दल, 4 मतदारसंघांच्याबद्दल तुमचा अंदाज काय आहे? इथे कोण निवडून येतील, कोण जड जातील असं तुम्हाला वाटतं? ते आपल्या प्रतिक्रिया कळवा. या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा. धन्यवाद. थँक्यू.